त्याचा विचार करायला पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. कल्याण रेल्वे स्थानकावर फिरायला आलेल्या एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अकोल्यातून अटक केली आहे. या आरोपीचं नाव गजानन चव्हाण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी कल्याण रेल्वे स्थानकावर फिरायला आलेली असताना आरोपी चव्हाणनं तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिला घेऊन तो अकोल्याच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढला. त्याच ट्रेनमध्ये चव्हाणनं त्या अल्पवयीन मुलीवर स्वच्छतागृहात बलात्कार केला. त्यानंतर मुलीला अकोला स्थानकावर सोडून आरोपी पसार झाला होता. अकोला पोलिसांनी त्या मुलीची चौकशी केली असता तिनं घडलेला सारा प्रकार सांगितला. अकोला रेल्वे पोलिसांनी त्या मुलीला सुखरूप तिच्या घरी पोहोचवून कल्याण रेल्वे पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. 29 जून 2025 रोजी कल्याण स्टेशन स्थानकातून एका अनोळखी मुलीला एका गजानन सदाशिवराव चव्हाण या आरोपींना तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि कसारा ते अकोला दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. अशा स्वरूपाचा आम्ही गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीला आम्ही त्याचं राहतं गाव शेखापूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला येथे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. पुढील तपास चालू आहे. मुंबईतल्या घाटकोपर आणि पवईच्या मध्यावर असलेल्या खंडोबा टेकडीवरच्या जंगलात विकासक हिरानंदानी यांनी 300 ते 400 झाडांची कत्तल केली होती. ही वृक्षतोड आणि तिथं झालेल्या खोदकामाबाबत विकासक हिरानंदानी यांच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.